शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटच्या संदर्भातला आढावा या ठिकाणी घेणार आहे त्या संदर्भातल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा असा हा सगळा प्रसंग आज मला दिसतोय। या ठिकाणी एकीकडनं निसर्ग परीक्षा घेतोय आणि एकीकडे दर सुद्धा कमी होत आहेत अशी सगळी परिस्थिती आहे। याच्यामुळं शेतात असलेला माल आणि मार्केटमध्ये त्याला मिळणारा दर या दोन्ही विवंचनेमध्ये शेतकरी अडकलेला आज आपल्याला दिसतोय। खरं तर आवक सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसते, दुप्पट तिप्पट आवक आज मार्केटमध्ये होताना दिसते। आपण आज आपल्या 113 क्रेट माल हा मार्केटला घेऊन आपण या ठिकाणी आज आलेलो आहे आणि इथं बघितलं तर दुपारी 2 वाजल्यापासून म्हणजे जिथं आपल्या इथं 6-7 ला आवक घ्यायला चालू होती तिथं 2 वाजल्यापासून आवक होते। आतापर्यंत प्रत्येक व्यापाऱ्याची एक एक गाडी 1000 कॅरेटची भरून झाले, तरी सुद्धा आपण माझ्या पाठीमागे बघताय एक गाडीचा माल हा या ठिकाणी 1000 गाडी कॅरेट पाठवून या ठिकाणी अशा पद्धतीनं कॅरेट ओतून घ्यायचं किंवा माल घ्यायचं काम चालू आहे। अजून गाड्यांचे नंबर बाकी आहेत आणि खूप असा सगळा माल आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय आणि हे चित्र जर तुम्ही बघितलं तर अतिशय चांगली क्वालिटी, म्हणजे मधल्या पावसामध्ये पाऊस जास्त झाल्यानंतर मालाची क्वालिटी खराब झाली होती, परंतु आज जर तुम्ही बघितलं तर एक चांगल्या क्वालिटीचा माल या ठिकाणी आलेला दिसतोय। परंतु दर मात्र वरचीवर कमी होताना आपल्याला दिसत आहेत। गाड्या थोडस आवक वाढल्यामुळं गाड्या खाली करायचं काम सातत्यानं चालू आहे। 2 दिवस झालं ही परिस्थिती आहे, कालपासून आवक वाढताना दिसते। त्याच्या आधी जर बघितलं आपण तर खूप कमी अशी आवक सगळी होती आणि आता मात्र आवक सातत्यानं वाढताना आपल्याला दिसते आणि ही गोष्ट म्हणजे चिंताजनक आहे। एक तर शेतामध्ये असलेला माल टिकवणं अवघड आहे, त्याच्यामध्ये दर जर मिळत नसेल तर निश्चितपणानं एक मानसिक स्थिती जी आहे शेतकऱ्यांची त्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांना काळजी वाटण्यासारखी सगळी परिस्थिती आहे। आपण याचं जर बघितलं आता खरं तर आज आपण गुजरातची परिस्थिती बघितली तर खूप वाईट आहे। जर बाहेर माल म्हणलं तर माल पोहोचायला तयार नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं दिल्ली असेल तिथलं मार्केट पडले, गुजरातचं बघितलं तर तिथंच एवढा पाऊस चालू आहे की खालची जी विक्रीची व्यवस्था आहे त्याच्यावर परिणाम झालाय आणि एकंदरीत या पावसानं मालाचा जसा दर्जा खराब झाला, म्हणजे आता ह्या आपल्या पॉकेटमध्ये किंवा मोडणीम भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये तसा प्रॉब्लेम आलेला नाही। रिकव्हरी खूप लवकर झाली, माल चांगला तयार झालाय, परंतु अडचणी त्याच्यामध्ये दराची अडचण मात्र निश्चितपणानं येताना दिसते। लवकरच दर सुधारावेत ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे, परंतु आजची अपडेट अतिशय हे 14-15 रुपये 16 रुपये, फार तर 15-16 रुपयाच्या वर दर आजचा नाहीये आणि त्याला सुद्धा सिलेक्टिव्ह मध्येच काम चालू आहे। फार दरामध्ये अडचणीची परिस्थिती आहे। काल तर याच्यापेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती होती, आज थोडीशी त्याच्यामध्ये 2 रुपयाची सुधारणा आहे, परंतु एकंदरीत बघितलं तर 13-14-15 रुपयाची दराची परिस्थिती आहे आणि चांगला माल असून सुद्धा त्याला दर भेटत नाही। कारण बाकीच्या भागामध्ये बघितलं तर मालाची क्वालिटी खराब झाली आहे, परंतु इथं माल चांगला आहे, परंतु इथं माल चांगला असून देखील त्याला दर मिळायला तयार नाही। पावसानं बरीच गणित उलटफेर झालेलं आहे, एक चांगलं स्टेबल झालेलं मार्केट कुठंतरी आता परत अडचणीत आल्याचं दिसतंय आणि आता तसं बघायला गेलं तर ही वाढती आवक ही लगेलगे कमी होणार नाही। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसासाठी का होईना परंतु दर हे दबावात राहताना दिसतील अशी शक्यता या निमित्तानं व्यापारी वर्गातून व्यक्त केली जाते। ज्यावेळेस उत्तर भारतातला पुरवठा वाढेल, चांगल्या पद्धतीनं माल पोचतील, त्याला ज्यावेळेस तिथं चांगला दर मिळेल, गुजरात सारख्या राज्यामध्ये ज्यावेळेस सगळं जनजीवन सुरळीत होईल त्यावेळेस मालाचा उठाव वाढेल आणि त्यानंतर मात्र दर परत एकदा चांगल्या पद्धतीनं योग्य पातळीवर येतील अशा पद्धतीची अपेक्षा मार्केटमधले व्यापारी सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतायत। ही अपडेट हा आढावा खरं तर आपण स्वतः टोमॅटो उत्पादक आहे, आपण टोमॅटो घेऊन येत असतो आणि याबरोबरच इथली जी परिस्थिती आहे ती आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा आपला प्रयत्न असतो। आपण या विषयासंदर्भात अजून काय अपडेट्स आपल्याला देता येतात की त्या नक्की बघू। तोपर्यंत आपल्याला तर तशी तर पावसाची सध्या उघडीप आहे,
आणि या उघडीपीमध्ये तुम्ही दुर्लक्ष होऊ देऊ नका. प्लॉटवर थोडस हे चित्र सुद्धा बदलायला वेळ लागणार नाही, त्याच्यामुळं थोडस तुम्ही प्लॉटवर सुद्धा लक्ष द्या आणि थोडस तुम्ही दराबद्दल सुद्धा थोडस आपण आता थोडं सगळ्याच टोमॅटो उत्पादकांना ही परिस्थिती तशी अडचणीची किंवा म्हणजे दुःखाची आहे. तसं म्हणजे कुणालाही आपण एक 2-3 महिने सातत्यानं कष्ट करत असतो, काम करत असतो आणि त्याच्यामध्ये दर कमी येणं ही खरंच वाईट अशी सगळी गोष्ट आहे. तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण सकारात्मक राहूया. येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही परिस्थिती बदलावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.